मनोज जरांगेंची शांतता रॅली आज परभणीमध्ये दाखल झाली। तर या रॅलीमधून मनोज जरांगेंनी सर्व पक्षीय नेत्यांना इशारा दिलेला आहे। मागण्या मान्य करा, नाहीतर विधानसभेला जे होईल ती माझी जबाबदारी नाही, असं जरांगे म्हणाले। ओबीसी नेत्यांना सरकारची फूस असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। तसंच मराठे ओबीसींनी एकमेकांच्या अंगावर जायचं नाही असं आवाहनही जरांगेंनी केलेलं आहे। ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत। भाजपातल्या, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहावं ही तुम्हाला विनंती आहे। आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही। मराठा समाज ताकदीने उभा राहिला। या सरकारनं छगन भुजबळचं ऐकून ओबीसीचे काही नेते आपल्या विरोधात घालायचं काम सुरू केलंय। मायबाप मराठ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय, आपल्या लेकराच्या न्यायासाठी एकाही मराठ्यांना एक इंचही मागे सरकायचं नाही। मराठ्यांच्या नेत्यांनी भाजप मधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगावं की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका, ठरलेलं द्या। आम्ही फडणवीस साहेबाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाही। जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो की भाजप मधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या 9 मागण्या मराठा आणि कुणबी एकच आहेत, 3ही गॅजेट लागू करा, आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही। मला म्हणते अडाणी याला कायद्याचा अभ्यास नाही, गावठी हे कसा गावठीनं खोटा ठोकलाय। उपसतोय का आता छगन भुजबळ? याच्यासाठी सांगितलं होतं मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेला आहे, सावध राहा। आता येवल्यातले लोक म्हणतात पाटील तुम्ही त्याला निवडून द्या, म्हणलं तरी आम्ही पाडणार आहेत। फडणवीस साहेब तुम्ही आणखी नाही छगन भुजबळचा ऐकून केसेस मागे घेतल्या नाही, उलट 1 लाख केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्या। मराठ्यांना हे कळतंय, तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला। भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, आम्हाला राजकारण नाही करायचं। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध